चार षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल। सर्व क्रीडा रसिकांची उत्कंठा लागली होती की कल्पेश जाधव कधी आपल्याला कोणत्या टीम मध्ये पाहायला मिळणार, तर तो मैदानामध्ये एमडी स्पोर्ट खुटगर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला ऋतिक दिवाने इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे घेरसे गावचा खेळाडू। अरुण पानसरे सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकर इनवर पाहायला मिळतील। विजयजी भगत साहेब अर्थात भाई यांचं व्यासपीठावर शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेक आपल्याला पाहायला मिळाला। टॉस जिंकला एमडी खुटगरने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे। रीतिकेतील गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत। स्ट्रायकर इनवर अरुण पानसरे, नॉन स्ट्रायकर इनवर देवा आहेत। पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, सामन्याला सुरुवात होते। आपण पाहत आहेत शहापूर तालुक्याचं मानाचं करंडक अर्थातच खासदार ट्रॉफी ओवी स्पोर्ट क्लब बिरवाडीचं हे दमदार आयोजन। गोलंदाज तयार आहेत ऋतिक दिवाने। पहिल्याच बॉल आडव्या बॅटनं सुंदर असा फटका अरुण पानसरेच्या पाठमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय। एक टप्पा घात चेंडू सीमा पार, धावा 4, खासदार ट्रॉफी चौकार। सहा धावा येतील। संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते। अरुणच्या पाठमधून आलेला हा जबरदस्त फटका आपण पाहिला। अरुण पानसरे सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर आहेत, नॉन स्ट्रायकर इनवर देवा आहेत, तर गोलंदाजी मार्कवर ऋतिक यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना। पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका आपण पाहिला, षटकार येताना पाहायला मिळतोय। इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय गोलंदाज ऋतिक दिवाने कमबॅक करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 4 षटकांची लढत आहे। ऑलरेडी 3 बॉलची पेनल्टी हर्षपोर्ट ठुनेला आहे, त्यामुळे 3.3 षटक इथे टाकावे लागतील एमडी स्पोर्ट खुटगर या टीमला। मिलिंद डुकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे। इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय तो अरुण पानसरे या खेळाडूने। क्षेत्ररक्षक येथील बॉलवर क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं। एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते। 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील। हर्षपोर्ट ठुणे प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो। त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं। स्ट्रायकर इनवर देवा या खेळाडूला आपण पाहतोय ऋतिक दिवाने गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत। 4 षटकांची लढत, 12 संघांचा सहभाग, नामांकित संघ दाखल होतील। इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळला, व्हेरी गुड बॉल। ऋतिकचा हा चेंडू जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय। अप्रतिम बॉल, चेंडू डॉट आहे। संघाची धावसंख्या स्थिर, 7 धावा धावफलकावर। षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना ऋतिकला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना। चांगली गोलंदाजी राहिली आहे। पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मैदानामध्ये कमबॅक करून देतो आपल्या टीमला। 3 चेंडू टाकलेत तिथे आणि फक्त 1 धाव खरचले। 7 धावा धावफलकावर। ऋतिकचा हा चेंडू कव्हरला, सुंदर असा फटका। क्षेत्ररक्षकाला खूप मोठी चेस आहे। क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळालं ओमकारचं, परंतु चेंडू सीमारेषा ओलांडेल आलाय अजून एक चौकार। संख्या 11 धावा आहेत। चांगला फटका आला, देवाच्या बॅटमधून चौकार येतोय। 11 धावा, एक षटकार अरुणच्या बॅटमधून आला। 11 धावा धावफलकावर। षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं। मिड इनिंग मध्ये टॉस होणार आहे एनपी स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध मुरबाड 11। इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आले, रनआउटची संधी आहे आणि इथे जर आपण पाहिलं देवाला परतावा लागेल। हा पहिला धक्का आहे हर्षपोर्ट ठुणेला। फलंदाज बाद।
मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. इनात नंबर 3 सचिन ठाकरे. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात अतिशय दमदार झाली, परंतु ऋतिकने काय कमबॅक करून दिलं टीमला. 1-11 धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई गावचा सुपरस्टार गोलंदाजी मार्कवर कल्पेश जाधव च्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवला. समोर जर पाहिलं तर आपण अरुण पानसरे या खेळाडूला पाहतोय. अरुणची फलंदाजी महत्वाची राहिली मॅच मध्ये. त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये सचिन ठाकरे दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. पहिलाच बॉल आणि ते सुंदर असा फटका पाहायला मिळेल. व्हॉट अ कॉट कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय जबरदस्त झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले मेजर किशोर परटोले. वन हँडेड टेकन. एक जबरदस्त झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. डिफाईन लेग मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे राहिला. एक जबरदस्त झेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. किशोर परटोले. व्हॉट अ कॉट. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. नंबर 4 चौथ्या क्रमांकावर प्रशांत ठाकरे. सुनील दादा सासे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रशांत ठाकरे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर कल्पेश जाधव आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांगाला हलकं अपील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 2-11 कमबॅक मैदानामध्ये करत असताना कल्पेश जाधव 2 चेंडू त्याने टाकलेत. क्षेत्ररक्षण भरपूर महत्वाचा फॅक्टर राहतो. गोलंदाज तयार आहेत. कल्पेशचा चेंडू बॅकफुटला गेले. सुंदर असा फटका आहे प्रशांत ठाकरेच्या पाठमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतायत. तोपर्यंत आलेले एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दमदार आयोजन, दमदार नियोजन संपूर्ण बिरवाडीकर ग्रामस्थांचं आपल्याला पाहायला मिळतं. शहापूर तालुक्यातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा खासदार ट्रॉफी आणि तिचा हा दमदार सोहळा आपण पाहताय. तालुका निहाय गट. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धावे ते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर. 13 ऑन द बोर्ड. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि प्रशांत. त्यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय. सातत्याने जर आपण पाहिलं एक गाव एक मध्ये अनेक बंधू एका टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. तर परंतु तालुका हाफमध्ये तालुका निहाय क्रिकेटमध्ये कमीत कमी असे खेळाडू आहेत ते एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. ते 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये सचिन ठाकरे आणि त्यांच्या जोडीला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. शेवटचा बॉल. इथे टाकलेला हा चेंडू क्विकर 1 जो मात्र हाताळलाय. तिथे रनआउटची संधी आहे. पंचांकडे अपील. OUT. अजून एक धक्का. फलंदाज बाद.
बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते संदीप शिर्के, मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अल्पावधीमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर खूप मोठं नाव करणारा खेळाडू, शेरेगाव असेल आणि शहापूर तालुक्याचं नाव ज्याने खूप मोठं केलंय असा खेळाडू ओमकार तारमळे च्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तो तयार आहे. स्ट्रायकर एनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला प्रशांत ठाकरे. स्ट्रायकर एनवर संदीप शिर्के नॉन स्ट्रायकर एनवर आहेत. तर गोलंदाजी मार्कवर ओमकारला आपण पाहत आहेत. 13 धावा आहेत. तीन बाद 13. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर ओमकार. पहिला चेंडू वेगाने टाकलाय. ओमकार तारमळेची ताकद राहिल्या. वेगावर भरपूर नियंत्रण आहे या खेळाडूकडे. एक सिंगल येताना पाहायला मिळाली. प्रशांत ठाकरेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा आहेत. हर्षपोट ठुणे त्यांच्या विरुद्ध एमडी स्पोर्ट खुटगर हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मिलिंददादा डुकरे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. सातत्याने या संघावर विश्वास दाखवत असताना आणि यंगस्टरला भरपूर मोठी संधी निर्माण केली. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला. व्हॉट अ शॉट. जबरदस्त टायमिंग. संदीप मैदानामध्ये दाखल झालेत आणि दखल घ्यायला लावतात. चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तो संदीपच्या पाठमधून संघाची धावसंख्या धावफलकावर 20 ऑन द बोर्ड 20 धावा. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र सजवला. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु एकाच धावेवर समाधान आहे. 21 धावा आहेत. हर्षपूर ठुणे प्रथम बॅटिंग करत असताना ओमकारला पाहतायत आपण. गोलंदाजी मार्कवर संदीपने चेंडू फेस केले. 2 धावा बनवल्या 7. तर सध्याच्या घडीला प्रशांतला आपण पाहताय स्ट्रायकर इनवर 5 चेंडू फेस केलेत. फक्त 2 धावा प्रशांतच्या अकाउंटमध्ये आहेत. 4 षटकांची लढत आहे, परंतु 3 बॉलची पेनल्टी असल्या कारणाने 3.3 षटकांचाच खेळ होईल. त्यामुळे विनंती असेल मुरबाड 11 आणि एनपी स्पोर्ट क्लब आपण टॉस साठी संपर्क साधायचा. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांतच्या पॅटमधून एक अनोखा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. 6 धावा. जाऊन पोचेल ती 27 या धावसंख्येवर. टॉपिकचा षटकार आपण पाहिला. ओमकारचा वेग, त्याचा फायदा. इथे पुन्हा एकदा सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल हर्षपोट ठुणे 29 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं, पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर षटकार आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. अशा एकूण 16 धावा आतापर्यंत ओमकार तारमळेच्या षटकामध्ये आल्यात. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. वेगावर स्वार होत असताना चेंडू आला इथे डॉट. षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट होईल. ते तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना हर्षपोट ठुणे, समोर एमडी स्पोर्ट खुडगर, संधी देऊया डीजेला. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, ही विनंती आहे. पंचांकडून फर्स्ट वॉर्निंग टीमला आलेले आहे. शेवटचे 3 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक आहेत. मुरबाड 11 टीमचा कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा आणि एनपी स्पोर्ट आपणही टॉस साठी संपर्क साधायचा.
निलेश दादा पाटोळे यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. NP स्पोर्ट ए आणि NP स्पोर्ट बी चे ओनर आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे खासदार ट्रॉफीमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण राकेश या खेळाडूला पाहतोय. राकेशची गोलंदाजी आपल्याला पाहिजे कशा प्रकारे होती. तो गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पहिला चेंडू फुल टॉस. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. इन ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाबा कव्हर 4 बाद 19 4 बाद 29 धाबा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. राकेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट मिळवली आहे. आता मग विश्वास त्याचा वाढलाय. शेवटचे 2 चेंडू त्याला अजूनही टाकायचे. इथे टाकलेला हा एक चेंडू अजून एक लाईन्थ मध्ये परिवर्तन केलं, लेंथ मध्ये परिवर्तन केलं. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आहे. दापलकावर 4 बाद 29. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. टॉस साठी संपर्क साधायचा टीम मुरबाड 11 आणि त्यांच्या विपक्ष NP स्पोर्ट. NP स्पोर्ट ए. टॉस साठी संपर्क साधायचा. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. पहिल्या इनिंग मधला शेवटचा बॉल. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिली इनिंग समाप्त होतीये. दापलकावर धाव संख्या 4 बाद 29 धावात. विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य मिलिंद डुकरे यांनी प्रस्तुत केलेला MD स्पोर्ट खुटगर या टीमला. त्या धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं आणि ते ऐकण्यासाठी प्रथम चव्हाण सर यांच्याकडे आपण जाणार होतो. तत्पूर्वी टॉस साठी संपर्क साधा टीम मुरबाड 11 आणि NP स्पोर्ट ए. धन्यवाद.
विनंती असेल मुरबाड 11 टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. बघा टॉस आपण मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. गणेश गायकर आपण आले असेल तर त्वरित यायचं, टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. एक प्रतिनिधी येणं अनिवार्य असेल. पहिल्या चेंडू पडण्याआधी प्रतिनिधी आला नाही तर मात्र पॅनल्टीला सामोरे जावं लागेल आणि पॅनल्टी 3 चेंडूंची असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मुरबाड 11 टीमला विनंती आहे आपण त्वरित एका प्रतिनिधीला पाठवायचे, अन्यथा पहिला चेंडू पडेपर्यंत आपला प्रतिनिधी नसेल तर 3 चेंडूंची पॅनल्टी असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना पाहायला मिळतो. हर्ष स्पोर्ट्स ठुणे विपक्ष एमडी स्पोर्ट्स कुडगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल सलामीचे दोन्ही फलंदाज एमडी स्पोर्ट्स कुडगर संघाने पाठवायचे. ओपनिंग पेयर एमडी स्पोर्ट्स कुडगर संघाने त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. राहुल सोमने देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर राजू राठोड देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हेमंतदादा निश्चित साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतीला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एनपी स्पोर्ट्स शहापूर अ विपक्ष मुरबाड 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हर्ष स्पोर्ट्स ठुणे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. क्रिकेट आपण पाहतोय. विनंती असेल निश्चित साहेबांना आपण आपले शुभ असे टॉस करायचं. राहुल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम राहुल, आपलं देखील सहर्ष असं स्वागत. मॅन फ्रॉम बेलपाडा एक अप्रतिम असं खेळाडू आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आणि त्यांच्या विरोधामध्ये रोशन देखील आपल्याला पाहायला मिळतील. उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. क्रिकेटचा हा देखणा विलोभनीय अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं तर एक कविता आठवते, ते म्हणजेच अफाट आयुष्य मैदानी तू इशी वियोवी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खे मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चकवशील तर मिल तुझला धाव चतुर आणि सावध तोची इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा हुकला आणि थांबला तो मात्र संपला. इथे उकायचं नाहीये, इथे थांबायचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस संघर्ष तुम्हाला करावा लागेल त्यावेळेस संघर्षाचं शंखनाद फुंकायचे. समोरच्या संघाला बॅकफूट वरून फ्रंट फूट वरती येऊन द्यायचं नाहीये आणि त्याच वेळेस तुम्ही जर तशी कामगिरी केली तर विजय होऊ शकाल. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी अक्षय येत आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील शहापूरचा टायगर अर्थातच कल्पेश जाधव. नॉन स्ट्रायकर एंड वरती वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर यंगस्टर म्हणून ज्याची ओळख आहे असा ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक सिनियर सध्याच्या स्थितीला नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. पहिला चेंडू अवांतरचा पाहायला मिळतोय. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक धाव स्कोरबोर्ड वरती. इथे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलं जात आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. पहिल्या चेंडू वरती वेलकम टू दी ग्राउंड एक टप्पा खात असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. खासदार चषक ब्रँडेड चौकार. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड चौकार टोकण्यात येतोय. यावेळेस देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतं, स्लॉक करायचं होतं. ऑन साइडला स्क्वेअर लेग असेल फाईन लेग असेल या रिजनला टार्गेट करायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. 5 धावा स्कोरबोर्ड वरती नक्कीच उल्लेख करण्याचे वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस देखील टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक इनफिल्डला भेदून ओव्हर द फिल्डर येत एक टप्पा खात असताना डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक बॉल सीमा पार. कल्पेश जाधव ब्रँडेड स्ट्रोक चौकार.
स्पर्धेचा नियम आहे, चेंडू कुठल्याही षटकामध्ये हरवला, फुटला किंबहुना ओला झाला तरी देखील नवीन चेंडू दिला जाईल. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 दैदिप्यमान थरार पाहायला मिळतो. आजचा दिवस क्रमांक 6 आपण पाहू शकतो. ग्रामीण ओपन तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. 12 संघांचा समावेश असेल. 11 संघांचा गाशा गुंडाळला जाईल आणि एक संघ सुपर 7 मध्ये दाखल होईल. कुठला तो संघ असेल यासाठी 11 लढती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. जजमेंट चांगलं होतं परंतु चेंडू होतोय धरतीला दान. तोपर्यंत केली जाते कंप्लीट सिंगल आणि सिंगल होती कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 20 धावांची अजूनही गरज. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अजूनही 2 चेंडूंचा की या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतो. इंडिव्हिज्युअल कल्पेशच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फटक्यामध्ये वजन नव्हतं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय कॅचची संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. दरम्यान होती कंप्लीट सिंगल. सिंगलच्या मदतीने 11 धावा स्कोरबोर्ड वरती. संधी तुम्हाला मिळते. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे कारण अडवणारी प्रत्येक धाव तुम्हाला मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकते ठुणे संघ. परंतु बहाल केलेली प्रत्येक धाव तुम्हाला मॅच मधून बाहेर काढेल. इथे बहाल करण्यात येत आहेत धावा आणि जीवदान देखील देण्यात येतो. यावेळेस रिव्हर्स हिट टिपिकल कल्पेश जाधव ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे. रिव्हर्स हिट स्विच हिट मॅसिव्ह हिट बॉल सीमा पार. खासदार चषक षटकार. एनपी स्पोर्ट्स शहापूर अ आणि मुरबाड 11 दोन्ही टीमने व्यासपीठाजवळ यायचे. विनंती असेल दोन्ही टीम्स आपण व्यासपीठाजवळ यायचं. जशी मॅच कंप्लीट होईल तसे दोन्ही टीम्सनी मैदानाचा ताबा आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा. दरम्यान आपण पाहू शकतो असनोली टीमचा ठाण्या वाघ वंडर बॉय ऑफ असनोली मयूर दिनकर याची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्याचा संघ देखील सुपर 7 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. कौतुक होणं गरजेचं आहे आसिफचा देखील याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहिली आहे. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये XYZ आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. यंगस्टर ऑफ शहापूर एक नवीन खेळाडू ज्या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्वतःची वलय निर्माण केली आहे असा ऋतिकच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करत येतोय हा षटकार. डीजे मास्टर षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 17 धावा स्कोरबोर्ड वरती. वेलकम मयूर. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्याच एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन होतोय. लागतोय हा पहिला झटका. आपण पाहू शकतो 23 या आकड्यावरती फलंदाज ऋतिकचे केस संपुष्टात. इंडिव्हिज्युअल एक षटकार मारत असताना 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर तो जातोय तंबूच्या आश्रयाला. लागतोय पहिला झटका MD स्पोर्ट्स खुडगर संघाला. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम शेरे शुभम आपल्याला पाहायला मिळेल.
वन ऑफ द फायनेस्ट अँड वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर मी म्हणेल, ज्याच्या माध्यमातून प्रॉमिसिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. मग खातुलीचा शुभम असेल, त्यानंतर ओमकार असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर शिरेचं शुभम आपल्याला पाहायला मिळतोय, ऋतिक असेल, अजय पांढरे असेल, या सर्वांच्या माध्यमातून प्रॉमिसिंग क्रिकेट आपण पाहतोय. गोटेगर ब संघाचा विचार केला तर त्यामध्ये देखील आपण पाहतो. दोन्ही टीम्स विनंती असेल एनपी स्पोर्ट शहापूर अ आणि मुरबाड 11 आपण त्वरित व्यासपीठाजवळ यायचंय. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं. इथे आपण पाहतोय दरम्यान एक धाव कंप्लीट होते सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलं, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये. आतापर्यंत आपण पाहतोय पूर्ण प्रकारे वर्चस्व या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अजून मात्र एमडी स्पोर्ट्स कुडगर संघाचं एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाई आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. त्यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण धर्मवीर चषकाचे दमदार आणि यशस्वी असे आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं. त्यांचं देखील आपण सहर्ष असं स्वागत करणार आहोत. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. 24 धावा स्कोरबोर्ड वरती विजयासाठी 6 धावेंची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे. 14 चेंडू आणि 6 धावेंची गरज. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. हुक करण्यात येतोय, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा खात असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय चौकार. मुरबाड 11 आपल्याला शेवटचं ऑफिशियल पुकार आहे. मुरबाड 11 आपल्याला शेवटचं ऑफिशियल पुकार दिलं जातंय. आपण त्वरित व्यासपीठाजवळ यायचे, संपूर्ण स्क्वॉडने यायचं विनंती असेल. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय एमडी स्पोर्ट्स कुडगर संघाने. अभिनंदन एमडी स्पोर्ट्स कुडगर. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत हर्ष स्पोर्ट्स ठुणे संघाला. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं शुभमच्या माध्यमातून 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन, कल्पेशच्या माध्यमातून 8 चेंडूंमध्ये 23 कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर पाहायला गेलं तर ऋतिकच्या माध्यमातून देखील 7 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन होतं. गोलंदाजी करत असताना कल्पेशने 1 विकेट कॅरी केली. त्यानंतर राकेशने देखील 1 विकेट कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले.